शिवसेना मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची शक्यता कमी आहे. या वादातून पदरात पडेल ते घ्यायचं असं दिसतंय. शिवसेनेने या निवडणुकीमध्ये स्पष्ट भूमिका जाहीर करणं महत्त्वाचं आहे, असं मत राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं. पुण्यात पालिका निवडणुकीसाठी चव्हाण यांच्या सभेचे ठिकठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं. तत्पूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, विश्वजित कदम उपस्थित होते. शिवसेना मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची शक्यता कमी आहे. या वादातून पदरात पडेल ते घ्यायचे असे दिसते. शिवसेनेने या निवडणुकीमध्ये स्पष्ट भूमिका जाहीर करणे महत्त्वाचे, असं मत राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलंय. पुण्यात पालिका निवडणुकीसाठी चव्हाण यांच्या सभेचे ठिकठिकाणी आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय. यावेळी शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, विश्वजित कदम आदी उपस्थित होते. मांडला जात आहे, चर्चा होते आहे. शिवसेना बाहेर पडेल का, बाहेर पडली तर काय होईल. दोन पर्याय आहेत की शिवसेना मंत्रिमंडळातून बाहेर पडेल का, शक्यता कमी वाटायला लागलेली आहे. कितीही अपमान झाला तरी सत्तास्थानं सोडायची नाहीत, अशा प्रकारचे आतापर्यंत शिवसेनेची वर्तणूक दिसते. त्यातून मग या वादातून आणखी काहीतरी पदरात पाडून घ्यायचं, हेच पुढे घडेल असंच आता म्हणावं लागेल. आणि समजा अगदी आपण टोकाची भूमिका शिवसेनेने घेतली असं जरी म्हटलं आणि शिवसेना सरकारमधून बाहेर पडली, विरोधी पक्षाची जरी भूमिका घेतली तरी आपोआप सरकार पडेल असं नाही. त्याला कोणीतरी अविश्वास ठराव आणून सभागृहामध्ये सरकारचा पराभव करावा लागेल आणि सर्वात मोठा पक्ष म्हणून ती जबाबदारी शिवसेनेची असेल. या निवडणुकीमध्ये शिवसेनेनं आपली भूमिका स्पष्ट केली तर अधिक बरं होईल. आणि सरकार पडल्यानंतर पर्यायी व्यवस्था काय होईल का निवडणुका होतील याबद्दलही चर्चा चालू आहे, पण मला त्यामध्ये काही जायचं नाही. काँग्रेस पक्ष कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाण्याकरता तयार आहे, पण कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेसारख्या जातीवादी पक्षाला पाठिंबा दिला जाणार नाही. आम्ही या निवडणुकीमध्ये आमची लढाई जातीवादी पक्ष असतील, कम्युनल फोर्सेस असतील, ज्याचं नेतृत्व भारतीय जनता पक्ष करतो आहे, शिवसेना त्यांच्याबरोबर आहे. आणि त्याचबरोबर MIM सारखा पक्ष आम्ही जातीवादी समजतो आणि त्या कुणाबद्दलही कुणाबरोबरही आम्ही सोबत जाणार नाही किंवा युती करणार नाही. तर या पार्श्वभूमीवर राज्यात जी काही विधानं एकमेकाबद्दल झाली त्याची कुठेतरी समाचार घेणं गरजेचं आहे. अगदी पंतप्रधानांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याबद्दल केलेली टिप्पणी असेल, अत्यंत. काँग्रेस पक्ष सर्व परिस्थितीला सामोरे जाण्यास तयार आहे. आम्ही जातीयवादी पक्षाबरोबर जाणार नाही. माजी पंतप्रधानांवर टीका करणे निंदाजनक आहे, असे करता कामा नये. तसेच विरोधकांना दाबण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून केले जाते. पंतप्रधानांना नोटबंदी करून अर्थव्यवस्थेवर हल्ला चढवलाय. याचा परिणाम सर्व क्षेत्रावर पडला असून 40 लाख नोकऱ्या गेल्यात. युवक यात भरडला गेला.
नोटाबंदीला 100 दिवस होतील तरी देखील पंतप्रधानांनी त्याचा हिशेब दिला नाहीये. त्यांच्या मागे देशातील जनता उभी राहिली यावर सरकारमधील कोणीही बोलायला तयार नाहीये. जनतेची मोदींनी माफी मागितली पाहिजे. जनतेला त्रास दिल्याबद्दल माफी मागावी. स्मार्ट सिटी प्रकल्पातून काही निष्पन्न झाले नाही. पुणे मेट्रो प्रकल्पाला भाजप सरकारने पुणे महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मंजुरी दिली आहे. त्यांचे सरकार असताना 3.5 वर्ष लागले. याला सर्वस्वी जबाबदार भाजप सरकार आहे, अशी ही टीका त्यांनी यावेळी केली आहे. प्रतिनिधी रोहन गवळी, ब्युरो रिपोर्ट, पुणे मेट्रो, पुणे.